तू थकला आहेस ना? नशिबाशी भांडून आणि स्वतःच्याच मनाशी लढून तू आज अगदी खचून गेला आहेस. तुला वाटतंय मी तुझं काहीच ऐकत नाहीये? तुझे वाहणारे अश्रू मला दिसत नाहीत. शांत हो. जरा डोळे मिटून माझे हे शब्द ऐक. मी तुझी खूप परीक्षा घेतोय, हे खरं आहे. पण तुला जे मिळणार आहे ना, ते तुझ्या कल्पनेच्या आणि या जगाच्या विचारांच्या पलीकडे आहे. तुला एक छोटी गोष्ट सांगतो. ती ऐकली की तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. एकदा एक भक्त समुद्राच्या वाळूवरून चालत होता. त्याला वाळूवर 2 पाऊलखुणा दिसत होत्या. एक जोडी त्याच्या स्वतःच्या पावलांची होती आणि दुसरी जोडी त्याच्यासोबत चालणाऱ्या माझ्या पावलांची होती. पण जेव्हा त्याच्या आयुष्यात कठीण काळ आला तेव्हा त्याला वाळूवर फक्त एकच पाऊलखुणांची जोडी दिसली. त्याने रडत मला विचारलं, स्वामी, जेव्हा मला तुमची सर्वात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही मला सोडून का गेलं? मी हसलो आणि त्याला म्हणालो, बाळा, ज्या पाऊलखुणा तुला दिसत आहेत त्या तुझ्या नाहीत, तर त्या माझ्या आहेत. कारण त्या कठीण काळात तू चालू शकत नव्हतास म्हणून मी तुला माझ्या कडेवर उचलून घेतलं होतं. बाळा, तू आजही एकटा नाहीस. ज्या ज्या वेळी तुझा श्वास गुदमरलाय मी तुला सावरण्यासाठी तिथेच होतो. एखाद्या हिऱ्याला पैलू पाडल्याशिवाय चमक येत नाही, तसंच तुला या संकटांतून मी घडवतोय. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना तुझ्या यशातून उत्तर देण्याची वेळ आता माझी आहे. मी तुला तेच देणार नाही जे तुला आज पाहिजे आहे. मी तुला ते देणार आहे जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे. ही वेळ कठीण आहे हे मला मान्य आहे, पण लक्षात ठेव, हा काळ कायमचा नाही, हाही निघून जाईल. भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ माझं वाक्य नाही, तर ते तुला दिलेलं माझं वचन आहे. तुझी झोळी सुखांनी एवढी भरेन की तुला ती सावरणं कठीण होईल. फक्त थोडा संयम ठेव. आता रडणं थांबव आणि आनंदाने पुन्हा एकदा उभा राहा. तुझे सुवर्ण दिवस आता अगदी जवळ आले आहेत. बाळा, जर तुला खात्री असेल की तुझा स्वामीच तुला या संकटातून सुखरूप बाहेर काढणार आहे, तर कमेंटमध्ये माझे स्वामी माझा आधार असं लिहून तुझा सर्व भार माझ्यावर सोपवून दे. आता निश्चिंत हो, कारण तुझा हात मी धरला आहे. श्री स्वामी समर्थ.